धनुराशीच्या लोकांनो, आयुष्यात काही तारखा अशा असतात ज्या फक्त कॅलेंडरची तारीख नसतात, तर त्या नियतीच्या नकाशावर कोरल्या गेलेल्या असतात. 15 मार्च नंतर ही अशीच एक तारीख आहे. या तारखेपासून तुमचं आयुष्य हळूहळू बदलणार नाही, तर अचानक वळण घेणार आहे. ज्या गोष्टी तुम्ही ठरवून ठेवल्या होत्या, ज्या वाटा तुम्ही निवडल्या होत्या आणि ज्या स्वप्नांवर तुम्ही विश्वास ठेवला होता, त्या सगळ्यांची परीक्षा सुरू होणार आहे. हा काळ असा असेल जिथे प्रयत्न असूनही परिणाम मिळणार नाहीत. योग्य वाटणारे निर्णय चुकीचे ठरतील आणि जे कधीच घडणार नाही असं वाटत होतं तेच समोर येईल. धनुराशीचा स्वभाव स्वातंत्र्यप्रिय आहे, पण आता नियती तुमचं ते स्वातंत्र्य काही काळासाठी काढून घेणार आहे, कारण तुम्हाला नव्याने घडवायचा आहे. हा लेख फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, हा लेख म्हणजे एक इशारा आहे, एक मार्गदर्शन आहे आणि एक सत्य आहे, जे तुम्हाला आधीच माहिती असायला हवं. हा लेख शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुम्हाला हे नक्की कळेल की हे बदल शिक्षा नाहीत, तर नियतीने आखलेली योजना आहे. पहिला मोठा बदल आहे, नियती तुमच्याकडून पूर्ण नियंत्रण काढून घेईल. 15 मार्च नंतर धनुराशीच्या लोकांना असं जाणवायला लागेल की आपलं आयुष्य जणू कुणा अदृश्य शक्तीच्या हातात गेलं आहे. आजपर्यंत जे निर्णय तुम्ही ठामपणे घेत होतात, जे प्लॅन तुम्ही काळजीपूर्वक आखत होतात, ते सगळे एका मागोमाग एक अपयशी ठरू लागतील. तुम्ही प्रयत्न कराल, पण गोष्टी तुमच्या बाजूने वळणार नाहीत. वेळ हातातून निसटेल, संधी असूनही तुम्ही निर्णय घेऊ शकणार नाही आणि कधीकधी इतरांच्या निर्णयांवर अवलंबून राहावं लागेल. हा टप्पा खूप अस्वस्थ करणारा असेल, कारण धनुराशीचा स्वभाव स्वतंत्र आणि मुक्त असतो. पण इथेच नियती तुम्हाला एक कठोर धडा शिकवत आहे. कधीकधी पुढे जायचं असेल तर आधी शरणागती स्वीकारावी लागते. हा बदल तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर तुमच्या अहंकारावर अति आत्मविश्वास आणि चुकीच्या अपेक्षा तोडण्यासाठी आहे. एकदा हे नियंत्रण सुटलं की नंतरच तुमच्यासाठी योग्य मार्ग उघडतो. दुसरा मोठा बदल आहे, नात्यांची खरी ओळख आणि विश्वासाची तूट. 15 मार्च पासून धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यातील नात्यांवर मोठा प्रकाश पडेल. जे लोक वर्षानुवर्ष तुमच्या सोबत होते, जे हसताना आणि यशात सोबत होते, तेच लोक या काळात वेगळे वागायला लागतील. काही नात्यांमध्ये दुर्लक्ष वाढेल, संवाद कमी होईल आणि मनात साठवलेली कटुता अचानक बाहेर येईल. कदाचित तुम्हाला असं वाटेल की तुम्ही काही चूक केली नाही, तरीही लोक दुरावले. या मागचं सत्य असं आहे की नियती आता तुमच्या भोवती असलेली खोटी साथ, स्वार्थी लोक आणि तात्पुरती नाती बाजूला करत आहे. हा टप्पा वेदनादायक असेल. कधीकधी रडावंसं वाटेल, मनात प्रश्न येतील, मी इतका एकटा कसा झालो? पण लक्षात ठेवा, जे नातं खरं आहे ते या परीक्षेत तुटत नाही आणि जे तुटतं ते आधीच कमकुवत होतं. तिसरा मोठा बदल आहे, आर्थिक अस्थिरता आणि जबरदस्तीने घ्यावे लागणारे निर्णय. हा बदल सर्वात जास्त भीती निर्माण करणारा ठरू शकतो. 15 मार्च नंतर धनुराशीच्या लोकांसाठी पैसा फक्त पैसा राहणार नाही, तर तो एक मानसिक ओझं बनेल. ज्या गोष्टी आर्थिकदृष्ट्या स्थिर वाटत होत्या त्या अचानक डगमगू लागतील. यामध्ये उत्पन्नता, अनिश्चितता, अचानक मोठे खर्च किंवा अपेक्षेपेक्षा कमी लाभ अशा परिस्थिती निर्माण होऊ शकतात. काही धनुराशीच्या लोकांना नको असलेले आर्थिक निर्णय घ्यावे लागतील. नोकरी बदल, कर्जाबाबत निर्णय किंवा गुंतवणुकीतून माघार. हा टप्पा तुम्हाला शिकवेल की पैसा हा सुरक्षिततेचा एकमेव आधार नाही आणि ज्या ठिकाणी तुम्ही पैशाला जास्त महत्त्व दिलं, तिथेच नियती तुम्हाला धडा देत आहे. हा बदल तात्पुरता आहे, पण त्यातून मिळणारा शहाणपणाचा धडा आयुष्यभर कामी येणार आहे. चौथा मोठा बदल पाहायला गेलं तर मानसिक एकांत, आत्मसंघर्ष आणि अंतर्गत परिवर्तनाची सुरुवात. 15 मार्च नंतर धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात असा टप्पा सुरू होईल जिथे बाहेरचं जग गोंगाट करत असतानाही तुमच्या आत मात्र एक विचित्र शांतता आणि रिकामेपण एकाच वेळी जाणवेल. लोक तुमच्या भोवती असतील, पण तरीही तुम्हाला एकटे असल्यासारखं वाटेल. हसणं सुरू राहील, काम सुरू राहील, पण मन कुठेतरी अडकून बसेल. हा टप्पा खूप जणांना नैराश्यासारखा वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हा आत्म्याचा एकांतवास आहे. या काळात जुन्या चुका आठवतील, काही निर्णयांचा पश्चाताप जाणवेल आणि स्वतःलाच प्रश्न विचारावेसे वाटतील. मी जे जगलो ते खरंच माझं आयुष्य होतं का? मी स्वतःसाठी कधी जगलो? हा बदल तुम्हाला आतून मोडतोय असं वाटेल, पण प्रत्यक्षात तो तुम्हाला नव्याने घडवत आहे. जुन्या ओळखी, जुन्या सवयी, जुन्या अपेक्षा या सगळ्यांचा अंत इथे होतो. धनुराशीच्या लोकांसाठी हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे, कारण याच काळात तुमचं अंतर्मन जागं होतं आणि आयुष्याला एक नवा अर्थ मिळायला सुरुवात होते. पाचवा आणि सर्वात निर्णायक बदल, नियतीचा पूर्ण हस्तक्षेप आणि नशिबाचा अंतिम युटर्न. हा बदल असा आहे ज्याची कोणतीही पूर्वसूचना मिळणार नाही. 15 मार्च नंतर
अचानक अशी घटना घडेल की तुमचं संपूर्ण जीवनचित्र एका क्षणात बदलून जाईल. जेव्हा तुम्ही काहीच करण्याच्या स्थितीत नसाल आणि जे घडेल ते फक्त स्वीकारण्याशिवाय पर्याय नसेल. काही धनुराशीच्या लोकांसाठी नवीन जबाबदारी अचानक येईल, आयुष्याचा मार्ग पूर्णपणे बदलणारी संधी मिळेल किंवा एखादी अनपेक्षित घटना तुमचं विचार विश्व उलथून टाकेल. हा तो क्षण असेल जिथे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल, हे माझ्या हातात नाही, हे नशिबाने ठरवलं आहे. आणि इथेच सगळ्यात मोठं सत्य समोर येईल. तुम्ही ज्या ठिकाणी जायला घाबरत होतात त्याच ठिकाणी नियती तुम्हाला ढकलते. हा बदल वेदनादायक वाटू शकतो, गोंधळात टाकणारा वाटू शकतो, पण याच बदलानंतर आयुष्याची दिशा स्पष्ट होते. मन स्थिर होतं आणि जुन्या संघर्षाचा अर्थ समजायला लागतो. हा युटर्न म्हणजे शेवट नाही, हा तुमच्या आयुष्यातील खऱ्या अध्यायाची सुरुवात आहे. धनुराशीच्या लोकांनो, 15 मार्च नंतर सुरू होणारा हा काळ तुमचं आयुष्य हलवून टाकेल. काही क्षण तुम्हाला तोडून टाकेल आणि काही क्षण तुम्हाला पूर्णपणे शांत करून सोडेल. पाचही बदल वेगवेगळ्या स्वरूपाचे असले तरी त्यांचा उद्देश एकच आहे, तुम्हाला त्या मार्गावर नेणं जिथे तुमचं खरं अस्तित्व सापडणार आहे. ज्या गोष्टी तुटतील त्या आधीच कमकुवत होत्या. ज्या लोकांनी पाठ फिरवली ते प्रवासासाठी नव्हतेच, आणि ज्या परिस्थितीत तुमच्या हाताबाहेर गेल्या त्या तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी होत्या. हा काळ तुम्हाला एक गोष्ट शिकवेल, सगळं गमावल्यासारखं वाटत असतानाच खरं आयुष्य सुरू होतं. नशिबाचा हा यू टर्न म्हणजे शेवट नाही, तो एक थांबा आहे जिथे जुनं आयुष्य मागे राहील आणि पुढे एक नवीन वाट उघडेल. जर तुम्ही या बदलांना विरोध न करता स्वीकारलं तर 2026 नंतरचा काळ तुमच्यासाठी आयुष्यात सर्वात अर्थपूर्ण काळ ठरू शकतो. हा लेख इथे संपतो, पण धनुराशीच्या आयुष्यात सुरू होणारी खरी कथा ही 15 मार्च पासून सुरू होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.